माझं नाव श्याम. मी 5 वाजता ऑफिसमधून घरी परत जात होतो तेव्हा वातावरण अचानक बिघडलं आणि जोरदार पाऊस सुरू झाला. आजूबाजूचं दृश्य पूर्णपणे पुसट झालं होतं. समोरचं काहीही दिसत नव्हतं. त्यामुळे मी बघितलं की समोरच एक भव्य महाल आहे जो मला त्याच्या विशालता आणि सुंदरतेने चकित करत होता. मी त्या महालाजवळ गेलो. हवा एवढी वेगाने सुटली होती की मला उभाही राहता येत नव्हतं. तेव्हा मी माझी नजर महालाच्या उघड्या दरवाजावर पडली. मग मी वादळापासून वाचण्यासाठी त्या महालात गेलो. आत गेल्यानंतर माझी नजर बाल्कनीत उभा असलेल्या एका स्त्रीवर गेली. ती खूपच सुंदर होती. तिने काळी साडी नेसली होती. त्या काळ्या साडीमध्ये ती खूपच मनमोहक वाटत होती. मी तर तिला बघून मंत्रमुग्ध झालो होतो. ती मला बघून म्हणाली, "तुम्ही कोण आहात?" तेव्हा मी तिला म्हणालो की बाहेर खूप पाऊस आहे त्यामुळे मी आतमध्ये आलो. जेव्हा वादळ आणि पाऊस थांबेल तेव्हा मी इथून जाईल. ती स्मित हास्य करत म्हणाली, "ठीक आहे, तुम्ही बसू शकता." मला तिच्याकडे बघून खूप आश्चर्य वाटलं. किती विनम्र आणि उदार मनाची आहे. आजकाल अनोळखी माणसाला घरात कोणी येऊ देखील देत नाही. मी विचार करू लागलो की आजकाल अशी माणसं कुठे बघायला मिळतात. मी तिथेच बसलो. वादळाची तीव्रता आणि पाऊस अजूनच वाढत होता. वाऱ्यामुळे पावसाचे थेंब आतमध्ये येत होते. त्यामुळे मी थोडासा भिजलो होतो. ती बाई बाहेर ठेवलेले सामान आतमध्ये आणू लागली होती. त्यामुळे तीही पूर्ण भिजली होती. ती मला विचारू लागली, "तुम्ही कुठून आला आहात?" मी तिला म्हणालो की मी ऑफिसमधून घरी जात होतो, पण रस्त्यातच मला मोठा पाऊस लागला. तेव्हा मी तुमच्या महलापासून जात होतो आणि मजबुरीने मला तुमच्या महलात यावं लागलं. तिचं शरीर पावसाने भिजल्यामुळे ती खूपच आकर्षक वाटत होती. तिचे कुरळे केस तिच्या काळ्या साडीमध्ये आणखीनच सुंदर बनवत होते. मी आता तिच्या सौंदर्याने प्रभावित झालो होतो. मी तिला विचारलं की या महलामध्ये तुम्ही एकट्याच राहता का? मग ती मला हसून म्हणाली, "का? काही खास कारण आहे का?" मग मी तिला गालातल्या गालात हसत म्हणालो, "काही नाही, सहजच विचारलं. तुम्ही खूप सुंदर दिसत आहात." तर ती स्मितहास्य करत म्हणाली की सगळी मुले सुरुवातीला अशीच बोलतात आणि नंतर प्रेमाच्या गोष्टी बोलून फसवून निघून जातात. तिच्या बोलण्याने मला समजून आलं होतं की तिला कोणीतरी धोका दिला आहे. मग मी तिला हळूच आवाजात विचारलं की तुम्ही कोणावर प्रेम करत होता का? मग ती आश्चर्यचकित होऊन म्हणाली, "तुम्हाला कसं समजलं?" तेव्हा मी म्हणालो, "मी माणसांच्या डोळ्यात बघून त्यांच्या मनातली गोष्ट समजू शकतो." त्याच्यानंतर ती माझ्याजवळ येऊन बसली आणि बोलू लागली, "तुम्ही तुमचं नाव देखील मला सांगितलं नाही." मी म्हणालो, "मला लोक प्रेमाने विकी बोलतात." मग ती हसून म्हणाली, "तर विकी, माझ्या डोळ्यात बघून सांग काय लिहिलं आहे." ती माझ्या अजून जवळ येऊन बसली. तेव्हा मला खूप छान वाटत होतं. मी तिच्या डोळ्यात बघितलं आणि म्हणालो, "तुमच्या डोळ्यात सखोल प्रेम दडलं आहे. तुम्ही कोणाला तरी मनापासून तुमचं हृदय दिलं आहे." आम्ही आमच्या गप्पांमध्ये एवढे गुंग झालो होतो की आम्ही दोघेही विसरलो होतो की आम्ही दोघेही अनोळखी आहोत. मग तिने अचानकच माझा हात पकडला आणि म्हणाली, "विकी, मला तुझ्याशी अजून काही महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत." आणि ती मला वरच्या मजल्यावर घेऊन गेली. तिथे एक मोठी खोली होती. त्या खोलीमध्ये गेल्यानंतर ती आतून दरवाजा बंद करू लागली. मी तिला म्हणालो की तुम्ही दरवाजा का बंद करत आहात? तर ती हसून म्हणाली, "अजून आपल्या गप्पा नाही संपल्या." मित्रांनो, याच्या पुढील स्टोरी अंगावर काटा आणणारी आहे. हा एक असा किस्सा आहे जो माझ्यासोबत त्यावेळी घडला होता, जेव्हा मी मुंबईमध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करत होतो आणि भाड्याने एका कॉलनीमध्ये रूम करून राहत होतो. त्या कॉलनीमध्ये राहणाऱ्या बायका खूपच सुंदर होत्या. मी रोज सकाळी 9 वाजता कामावर जात होतो आणि संध्याकाळी 6 वाजता घरी येत होतो. ती मला पुढे म्हणाली, "जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत तुम्ही इथे बसून राहा." मी एका सोफ्यावर बसलो होतो. थोड्या वेळाने ती मला म्हणू लागली, "मी तुमच्यासाठी काहीतरी गरमागरम बनवून आणते." मी तिला नाही म्हणालो, पण ती म्हणाली की घरी आलेल्या पाहुण्यांना काही ना काही दिलं पाहिजे. ती निघून गेली. मी विचार करू लागलो की घरात अजून कोणीच कसं काय नाही. कदाचित ती घरात एकटी राहत असावी. थोड्या वेळाने ती माझ्यासाठी कॉफी घेऊन आली. मी तिला विचारलं, "तुम्ही एकट्याच या महलामध्ये राहता का?" तर तिने उत्तर दिलं, "हां, आता सगळे लोक बाहेर गेले आहेत. मी घरी एकटीच आहे." तिच्यासोबत गप्पा मारल्यानंतर मला समजलं की ती मला एकटक बघत असायची. मला असं वाटत होतं की ती मला काहीतरी सांगू इच्छिते. मी तिला म्हणालो, "तुम्ही एवढ्या मोठ्या घरात एकट्या राहता, तर मग तुम्ही बोर होत नाही का?" तर ती मला म्हणू लागली, "अगोदर तर होत होते, पण आता मला त्याची सवय झाली आहे." मग तिने मला विचारलं की तुझं लग्न झालं आहे का? मी म्हणालो, "नाही."
आतापर्यंत कोणी मुलगी मला आवडली नाही आणि आता सध्या लग्नाची मला काहीच घाई नाही. माझं बोलणं ऐकून ती माझ्या अजून जवळ येऊन बसली आणि माझ्याशी गप्पा मारू लागली. तिच्याकडे बघून असं वाटत होतं की ती खूप दिवसांपासून कोणासोबत अशा मनमोकळेपणाने गप्पा मारली नसावी. तिला आतापर्यंत असा व्यक्ती भेटला नसावा की ज्याच्यासोबत ती सगळ्या गोष्टी बोलू शकेल. मग मी बाहेर जाऊन बघू लागलो की पाऊस थांबला आहे की नाही. पावसाचे थेंब आत आल्यामुळे मी ओल्या टाईलवरून घसरून खाली पडलो. ती माझी मदत करण्यासाठी आली आणि तीही घसरून माझ्या अंगावर पडली. मी तिची लगेच माफी मागितली, पण ती हसत म्हणाली, याच्यामध्ये माफी मागण्यासारखं काहीच नाही. मग ती मला म्हणू लागली, पाऊस पूर्ण थांबेपर्यंत तुम्ही इथेच का थांबत नाही? मग मीही तिचं ऐकलं. ती मला म्हणू लागली की तुम्ही तुमच्या घरी फोन करून सांगा की मला यायला थोडा उशीर होईल. मग मी तिला म्हणालो की मी एकटाच राहतो, त्यामुळे काहीच काळजी करण्याची गोष्ट नाही. काही वेळाने ती एका दुसऱ्या खोलीत निघून गेली. मला माझ्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता की मी एका महलासारख्या घरात एका सुंदर स्त्रीसोबत बसलो आहे. थोड्या वेळाने ती वाईनची बॉटल घेऊन आली. मग मी तिला हसत म्हणालो, हे काय आहे? तर ती मला म्हणाली, हा माझ्या एकटेपणाचा मित्र आहे. मग तिने मला एक ग्लास दिला. मी तिला नकार दिला, पण तिने मला जबरदस्तीने एक पेग घेण्यासाठी सांगितला. मी एक पेग घेतल्यानंतर एकामागून एक असे बरेच पेग पिलो. ती पूर्णपणे नशेत होती. मी म्हणालो, तुला आता झोपलं पाहिजे. मग ती मला म्हणाली, मला माझ्या खोलीपर्यंत घेऊन चल. मी तिला तिच्या खोलीपर्यंत घेऊन गेलो आणि तिच्या बेडवर झोपवलं. ती बेडवर झोपल्यानंतर लगेच झोपी गेली. मला त्या क्षणी वाटलं की आता मला इथून निघालं पाहिजे, नाहीतर काहीतरी विचित्र घडू शकतं. माझ्या मनावर ताबा नव्हता, पण मी मनात विचार करत होतो की ही बाई जरी चांगली वाटली असली तरी ती शेवटी अनोळखी आहे. तिने माझ्यावर नंतर काही उलटासुलटा आरोप केला तर मी अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे मी तिथून बाहेर पडणं बरोबर समजलं.